नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे। हे लाडू खूप पौष्टिक आहेत। शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते। हे लाडू खाण्यासाठी पौष्टिक आहेत, हेल्दी आहेत। आपण हे लाडू केव्हाही करून खाऊ शकतो। लाडूसाठी आपल्याला फक्त 2 साहित्य लागणार आहे, शेंगदाणे आणि गुळ। शेंगदाणे मी अर्धा किलो घेतलेले आहेत आणि गूळ पण मी अर्धा किलो घेतला आहे। गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये आता शेंगदाणे घालते। शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे मी आणि मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे छान भाजून झाले, छान खरपूस भाजलेत। साधारण 10-12 मिनिटं मला लागले शेंगदाणे भाजायला। आता मी ते काढून घेते। शेंगदाणे मी काढून घेतलेत। शेंगदाणे थंड झालेत, आता आपण सालं काढूया। हाताने जेवढी सालं निघाली तेवढी मी काढून घेतलीत आणि शेंगदाणे पाखडून घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि आता त्यामध्ये गूळ घालायचा आहे चिरलेला। आधी शेंगदाणे घालायचे, त्यानंतर गूळ घालायचा आहे, म्हणजे गूळ खाली मिक्सरच्या पात्यांना चिटकत नाही आणि लाडू व्यवस्थित होतात। आणि आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। गूळ शेंगदाणे मी मिक्सरला फिरवून घेतले, आता परातीत काढून घेते मी। आता राहिलेले शेंगदाणे आणि गूळ सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा विलायची पावडर सुद्धा घालू शकता। मी राहिलेले सुद्धा गूळ शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत, आता काढून घेते। आता आपण हे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्सरमध्ये खूप झटपट होतात हे लाडू। तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता। मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले। आता आपण लाडू तयार करून घेऊयात। तुम्हाला कसे लहान मोठ्या आकाराचे लाडू करायचे तसे तुम्ही करू शकता। आपला लाडू तयार करून झालेला आहे। ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे। तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। तयार झाले गुळ शेंगदाण्याचे लाडू। एवढ्या मिश्रणामध्ये साधारण ह्या साईजचे 22 लाडू तयार करून झालेले आहेत। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।